ठाणे पालघर विधान परिषदेत रवींद्र फाटक बिनविरोध, टेंभी नाका येथे शिवसेनेचा जल्लोष. महाराष्ट्र राज्य विधान परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये ठाणे पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक तर यवतमाळ मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि RPI या महायुतीचे उमेदवार म्हणून बिनविरोध विजयी झाले. महाराष्ट्र राज्य विधान परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये ठाणे पालघर मतदारसंघातून माजी आमदार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ठाण्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आज टेंभी नाका परिसरात शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. या विजयानंतर आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात उपस्थित राहून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच यावेळी त्यांच्या प्रतिमेला गुलाल लावला. त्यानंतर या दोन्ही विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व शिवसैनिकांच्या साथीने विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना ठाणे महानगरपालिका सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.